दसऱ्यामुळे तर आरएक्स आपली एकदम चकाचक धुतलेली होती. गेट वगैरे लॉक केलं ना, आरएक्सला घेऊन डायरेक्ट निघालो स्टुडिओला जाण्यासाठी. आता स्टुडिओला तर पोहोचलो, पण इकडे लगेच जाता बरोबर हार वगैरे तर लावणं चालूच होते. दसरा असल्यामुळे सगळी तयारी चालू होती. मी येता बरोबर मम्मी पप्पांचे तर मस्त पाय पडून घेतले, कारण मम्मी पप्पा पण स्टुडिओला आलेले होते. सगळ्यांना हॅपी दसरा वगैरे केला, पण आपल्या गाड्यांना पण हार वगैरे बांधायचे होते. ते पटापट बांधून घेतले आणि गाड्यांची पूजा करून घेतली. इकडे सर तर रांगोळी काढतच होते, पण तेवढ्यात सर स्पेशली आपल्याकडे बुलढाण्यावरनं आले होते. सरांना एक जुना टॅटू होता, त्यांच्या फर्स्ट लेटर मध्ये त्यांना कव्हर अप करायचा होता. फायनली तो कव्हर अप करून टाकला. सरांचा टॅटू तर कंप्लीट झाला, पण सरांना क्षत्रिय कुलवंतच नेम टॅटू पाहिजे होतं. सर तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर मावळे आणि सरांना दसऱ्याच्याच दिवशी टॅटू करायचा होता. फायनली सरांचा टॅटू कंप्लीट केला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. इकडे तर सरांचा टॅटू रिमूव्ह करणं चालू होता. चला म्हटलं आपण सेटअप क्लीन करून घेऊ. आता आपल्याला टॅटू बद्दल, पेअरसिंग, पेंटिंग बद्दल जे पण साहित्य लागतं त्याची पूजा करायची होती. इकडे तर आपल्याला सगळेच भेटायला येत होते, पण चला म्हटलं आता आपण लवकरच पूजा करू. रामने तर श्रीरामाचा फोटो आणला. सगळ्यांना जय श्रीराम. आता आपल्याला वर्षभर लागणाऱ्या वस्तू आज त्याची आपल्याला पूजा करावी लागते, ते पण विजयादशमी निमित्त. सगळ्यांची पूजा तर करून टाकली आणि लगेच डोके टेकून पाय पडून घेतले. काउंटर आणि पीसीची पूजा करून घेतली, त्यासोबत मोबाईलची सुद्धा. तेवढ्या सुमिताला त्याला भेटलो वगैरे आणि आपली आरएक्स काढून डायरेक्ट निघालो घरी जाण्यासाठी. तसं तर खूप टाइम झालेला होता, पण आपल्या घरी बालाजी महाराजांची पूजा असती. जाता बरोबर दर्शन केलं, दीदीचं पण पाय पडून घेतलं आणि डायरेक्ट मम्मीला भेटण्यासाठी वरती आलो. मम्मीचं पण आणि पप्पाचं पण पुन्हा एकदा दर्शन करून घेतलं.